एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती गेल्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आले आहेत। आजपासून आता परत एकदा एप्रिल महिन्याच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याचे वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 4,700 कोटी रुपयांचा निधी आता एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी देखील आता मंजूर करण्यात आला आहे आणि महिलांना त्यांच्या हक्काचे राहिलेले उरलेले एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे। 36 जिल्ह्यापैकी आज सोमवारी 18 मे रोजी आता या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सर्वांना या ठिकाणी त्यांच्या हक्काचे उरलेले आता 1,500 रुपये जमा होतील। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आज सोमवारी 18 मे रोजी फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्येच पैसे येतील। मग उरलेल्या जिल्ह्यामध्ये 1 जून 2026 या दिवशी तुम्हाला पैशांचं वाटप होईल। म्हणजे आजच्या आज फक्त 12 जिल्हे सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आले आहेत, तर ते फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांचे जिल्हे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि आतापर्यंत मार्च महिन्याचे 1,500 रुपये मागच्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे घेतलेल्या तुम्ही असाल, तर त्याच बँकेच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये घेण्यासाठी आज तुम्ही तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून शब्द या ठिकाणी दिलेला पाळलेला आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे फक्त मार्च महिन्याचे 1,500 रुपये तुम्हाला मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे सरकारच्या माध्यमातून वाटप करण्यात आले आहेत। तुम्हाला सुद्धा नक्कीच मार्च महिन्याचे पैसे मिळाले असतील। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, काळजी करू नका, जो काय आम्ही शब्द दिलाय तर तो 100% आम्ही पाळणार आहोत। लाडक्या बहिणीमुळे तर आम्ही निवडून आलो आहोत, आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यामुळे तर झालो आहोत, त्यामुळे आम्ही त्यांना कसल्याही परिस्थितीमध्ये कोणाला सुद्धा बाहेर काढणार नाही। सरसकट बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा आम्ही करणार आहोत, अशा प्रकारे बोलून त्यांनी आज सोमवार 18 मे रोजी परत एकदा 4,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये या ठिकाणी थेट महिलांच्या खात्यावरती जमा करण्यास सुरुवात केली आहे। तुम्ही जर 2-3 दिवसांच्या पाठीमागे मार्च महिन्याचे 1,500 रुपये घेतलेला महिला असाल, तर त्याच बँकेच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये येण्यासाठी तुम्ही आता तयार राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत हे 1,500 रुपये सोडण्यास आता सुरुवात झाल्या। फक्त 2 मिनिटे तुम्ही या ठिकाणी आता थांबून राहायचं आहे। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत याची सुद्धा माहिती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असं 3 महिन्यांचा हप्ता अनेक बँकेमध्ये तिकडून सोडला होता, परंतु त्यांना हे पैसे बँकेमध्ये लेट जमा जात होते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील फक्त याच 10 बँकेमध्ये आणि फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आज सोमवारी 18 मे रोजी आता एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये जमा करायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की मार्च महिन्याचा हप्ता आम्हाला सगळ्यांना मिळाला आहे म्हणल्यावर सगळ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता तर मिळणार का? तर बघा, सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याची वेगळी यादी तयार करण्यात आली होती आणि एप्रिल महिन्याची वेगळी यादी तयार करण्यात आली होती। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल, तर आज नेमकं सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आता एप्रिल महिन्याचं होणार आहे, कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे याचीच माहिती तुम्हाला या ठिकाणी अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो समजावून सांगणार आहे। लाडक्या बहिणी आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण त्यांचा सोमवार गोड झाला आहे। कारण 2-3 दिवसांच्याच पाठीमागे त्यांना सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले होते। त्यामुळे लाडक्या बहिणी आता या ठिकाणी एप्रिल महिन्याची प्रतीक्षा करू लागले होते। अखेर सरकारच्या माध्यमातून दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। आज सोमवार या ठिकाणी 18 मे रोजी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी एप्रिल महिन्याचे देखील 1,500 रुपये जमा करण्यास सुरुवात केल्या। काल रविवार होता, खरं म्हणजे कालच या ठिकाणी निधी मंजूर करून झाला होता, परंतु काल रविवारी सर्व बँका बंद होत्या। जे महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आहेत, तसंच या ठिकाणी जे अधिकारी आहेत, जे पैसे वाटण्याचं काम करत असतात, तर त्यांना सुद्धा या ठिकाणी सुट्टी असल्याने काल रविवारी तुम्हाला पैशांचं वितरण झालं नाही। आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी जमा करायला सुरुवात केल्या। लाडक्या बहिणींनो, आज ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व काही माहिती या ठिकाणी समजणार आहे। कारण मागच्या 2 दिवसांच्या पाठीमागे आम्ही जी यादी सांगितली होती, तर ती यादी या ठिकाणी आता समोर आली होती। तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला मार्च महिन्याचे 1,500 रुपये या ठिकाणी आले आहेत। तुम्हाला पण आले असतील तर तुम्ही एप्रिल महिन्याचा हप्ता घेण्यासाठी या ठिकाणी आता तयार राहायचं आहे।
तब्बल तुम्हाला 3 महिन्यांची प्रतीक्षा यावेळी करावी लागली होती। अखेर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता 2 दिवसांच्या पाठीमागे वितरण झाल्यानंतर एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपयांचा थेट महिलांच्या खात्यावरती हप्ता जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर येत आहे। चला तर मग आता लाडक्या बहिणींनो सुरुवात करूया। नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याची आता एकदा सविस्तरपणे यादी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। याच लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना? बघा, तुम्हाला वाटत असेल सरसकट आम्हाला या ठिकाणी आता मार्च महिन्याचे पैसे जमा झालेत म्हणल्यावर एप्रिल महिन्याचे देखील जमा व्हावेत, तसं अजिबात नाही आहे। सरकारच्या माध्यमातून काही महिलांना या ठिकाणी वगळण्यात आले, कारण आतापर्यंत जे हप्ते तुम्हाला मिळाले तर ती कोणत्याही अटी शर्तीशिवाय किंवा कोणत्याही चौकशीशिवाय या ठिकाणी मिळाले होते। परंतु सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी आता चौकशी करण्यात आली त्यावेळी सरकारला असं समजलं की आपण नियमात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील हप्ता देत आहोत आणि त्यामुळे आपला या ठिकाणी तोटा भयंकर होत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी अनेकांना वगळण्यात आले। मग तुमच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असेल की आम्हाला वगळलंय की काय, तर बघा याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहे। त्यामुळे बघा, त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पाळतात। तुम्हाला 2 दिवसांच्या पाठीमागे 1500 रुपये मिळालेत। तुम्ही सुद्धा पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल, कुठल्याही बँकेमध्ये जाऊन पैसे या ठिकाणी काढलेल्या महिला असाल तर तुम्ही आता सुद्धा डबल जाऊन तुमच्या एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये काढण्यासाठी आता तयार असल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याची माहिती समोर येत आहे। लाडक्या बहिणींनी बँकामध्ये गर्दी करायला सुरुवात केल्या, कारण सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालंय। बघा, तुम्हाला मार्च महिन्याचं पैशाचं वितरण कसं झालं तर काही महिलांना या ठिकाणी 2-3 दिवसांच्या पाठीमागे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत काही महिलांना पैसे आलं, त्यानंतर 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत काही महिलांना पैसे आलं, त्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत काही महिलांना पैसे आलं। तर सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यामध्ये नेहमी पैशांचं वितरण होत असतं। तशाच प्रकारे आज सोमवार 18 मे रोजी आता एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये या महत्त्वाच्या 4 जिल्ह्यामध्ये 2 वाजेपर्यंत सर्वांना पैसे येतील, कोणाला सुद्धा या ठिकाणी वगळण्यात येणार नाही। त्यानंतर पुढच्या 4 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत होईल। त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत राहिलेल्या उरलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी असाल आणि आतापर्यंत या ठिकाणी आता मार्च महिन्यापर्यंत हप्ते घेतले असतील तर आता तुम्ही एप्रिल महिन्याचा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचं आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय, कारण एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। परंतु यावेळी तुम्हाला 3000 रुपये देणार असं सांगितलं होतं, परंतु 3000 रुपये न देता 1500 रुपये दिल्याने महिला परत नाराज झाल्या होत्या। त्या नाराज झालेल्या लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 4700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून थेट महिलांच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचे देखील हप्ता वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती करण्याची ऑर्डर सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिल्या। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आता मला मार्च महिन्याचे 1500 रुपये मागच्या 2-3 दिवसांच्या पाठीमागे मिळालेत म्हणल्यावर एप्रिल महिन्याचे पैसे सर्वांना मिळणार का? तर लक्षात ठेवा, जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी ज्या मार्च महिन्याच्या हप्त्याचे पैसे घेऊन पण त्यांना एप्रिल महिन्याचे हप्ते या ठिकाणी आता येणार नाही आहेत। आता तुम्ही म्हणाल की असं का? तर सरकारच्या माध्यमातून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांसाठी कोणती अपात्र यादी लावण्यात आली नव्हती, म्हणजे कोणाला सुद्धा बाहेर काढण्यात आलं नव्हतं। परंतु एप्रिल महिन्याचा जो हप्ता या ठिकाणी आज वितरित होणार आहे तर तो मोजक्याच लाडक्या बहिणींना देऊन टाका, अशा प्रकारे ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळू लागलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। पुढच्या 10 मिनिटांमध्ये जशा प्रकारे तुम्हाला 2-3 दिवसांच्या पाठीमागे 1500 रुपये मार्च महिन्याचे आलेत, तशाच प्रकारे या 10 बँकेत आणि 12 जिल्ह्यात एप्रिल महिन्याचे देखील आता या ठिकाणी 1500 रुपये सरकारने जमा करायला सुरुवात केल्या। फक्त आज तुम्ही 10 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या ज्या तालुक्यामध्ये, ज्या ज्या गावामध्ये पैशांचं वितरण करायला ऑर्डर दिली आहे तर त्या लाडक्या बहिणी आता नेमकं कोणत्या आहेत तर याची यादी तुम्हाला सांगणार आहे। पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा यादी सांगणार आहे, कोणाला बाहेर काढण्यात आले ते पण सांगणार आहे आणि किती वाजता तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे ते पण सांगणार आहे। त्यामुळे या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, यादी आता सांगण्यास सुरुवात करत आहे, लक्ष देऊन बघा। आजवर सोमवार 18 मे रोजी राज्यातील फक्त गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे या ठिकाणी आता 1500 रुपये एप्रिलचे जमा करण्यात येणार आहेत।
बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय सरसकट सर्वांना हे पैसे येणार नाहीत, गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जात आहे एप्रिल महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। बँकांना तशा प्रकारे ऑर्डर या ठिकाणी तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी पैशांचं वितरण करायला बँकांना सांगतात त्यावेळी हमखास पैसे महिलांच्या खात्यावरती येत असतात। तशा प्रकारे 2 दिवसांच्या पाठीमागे मार्च महिन्याचे 1500 रुपयांचं वितरण तुमच्यासुद्धा बँकेत झालेलं आहे। तर आता तुम्ही तयार राहायचं आहे। कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या 10 बँकेमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे याचीच माहिती तुम्हाला सांगणार आहे। बघा, मार्च महिन्याचे पैशांचं वितरण सरसकट सर्व बँकांमध्ये आणि सर्व जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता सरकारने तुम्हाला 2 दिवसांच्या पाठीमागे मार्च महिन्याचे 1500 रुपयांचं वितरण सरसकट हा शब्द घालून या ठिकाणी वितरण केलंय। परंतु एप्रिल महिन्याचे पैशांचं वितरण या ठिकाणी आज करत असताना सरकारच्या माध्यमातून आता सरसकट शब्द काढण्यात आलाय। फक्त ठराविकच या ठिकाणी आता महिलांना पैशांचं वितरण करून टाका अशा प्रकारे ऑर्डर दिली आहे। त्यामुळे काही ठराविकच बँकांना आज पैसे वाटण्यासाठी प्राधान्य देण्यात आले। तुम्हाला कदाचित खोटं वाटत असेल, परंतु अशा पण काही या ठिकाणी बँका आहेत ज्यांचं स्वतःचं IFSC कोड नाही आहे। त्या बँका विलिनीकरण त्यांचं झालंय, त्यामुळेच त्या बँका वगळण्यात आलेत। कारण मागच्या वेळी जे पैसे महिलांच्या खात्यावरती मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला गेले तर ते महिलांना लेट जमा झाले होते। महिला वाट बघून बघून कंटाळल्या होत्या, सारखं बँकेचं खातं चेक करत होत्या। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज फक्त याच 10 बँकांमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी निवडण्यात आल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। आज सोमवार आहे 18 मे रोजी। पुढच्या 10 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी आता जशा प्रकारे जमा झाले आहेत सेम टू सेम तशाच प्रकारे त्याच बँकेमध्ये आणि त्याच महिलांना आता एप्रिल महिन्याचे हप्ते देखील या ठिकाणी 1500 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तुम्ही लाभार्थी महिला असाल, आतापर्यंत मार्च महिन्याचे हप्ते तुम्ही तुमच्या या ठिकाणी बँकेत घेतले असतील तर एप्रिल महिन्याचा हप्ता घेण्यासाठी तुम्ही आता तयार राहायचं आहे। तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे या ठिकाणी खटाखट आता जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, तुम्हाला आता कोणत्या बँकेमध्ये कोणत्या महिलांना आणि कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये आणि नेमकं किती वाजता या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचे वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये लाडक्या बहिणींनो तुम्हाला समजावणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार नाही आहे। बघा, त्यानंतर लगेचच पाहूया कोणत्या 10 बँकेमध्ये आता पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार आहे। बघा, तुम्हाला वाटत असेल सरसकट सर्वच बँकांमध्ये पैसे येतील, परंतु ते आता मार्च महिन्यापर्यंत येत होते, परंतु एप्रिल महिन्यासाठी आता पूर्णपणे बदल करण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे। मग आता त्याची सुद्धा माहिती पाहू। त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी असा 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी लिस्ट तुम्हाला सांगणार आहे, जी 12 जिल्ह्यांची यादी तुमची लाडके भाऊ स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवल्या। ज्या 12 जिल्ह्यामध्ये पुढच्या 10 मिनिटांच्या आतमध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। कारण स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी 4700 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करून बँकांना वर्ग करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे। चला तर मग आता पहिल्यांदा पाहूया कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचे वितरण होणार नाही आहे। यामधील पहिला जो प्रकार आहे तर तो म्हणजे एका घरातील किती जण पण हप्ता तुम्ही मार्च महिन्यापर्यंत या ठिकाणी घेत होता, सर्वांना एका घरातील किती जण हप्ता घेत होता याबद्दल आता सरकारने कोणतेही नियम आता मार्च महिन्यापर्यंत लावले नव्हते। परंतु या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून असं लक्षात आलं की आपले या ठिकाणी पैसे जास्त जाऊ लागलेत। गोरगरीब महिलांना आपण या ठिकाणी पैसे देतो, परंतु श्रीमंत महिला पण या ठिकाणी हप्ता घेत आहेत, अशी या ठिकाणी तक्रार जेव्हा सरकारला आली त्यावेळी चौकशी करून सरकारच्या माध्यमातून फक्त आणि फक्त मोजक्याच या ठिकाणी आता महिलांना पैशांचं वितरण करण्याची आता सरकारने निवड केली आहे। यामध्ये पहिली अट तुमच्या लक्षात आली का? बघा, फक्त आणि फक्त एका घरातील आता एक जण लग्न झालेली व्यक्ती आणि एक जण लग्न न झालेली व्यक्ती अशी दोघी जणच या ठिकाणी हप्ता घेऊ शकतात। त्यापेक्षा जास्त जण हप्ता घेण्याचा प्रयत्न केला तर सरकारच्या माध्यमातून तुमचा अर्ज या ठिकाणी बाद करण्यात येईल आणि तुम्हाला हप्त्यांचं वितरण अजिबात या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे पहिला नियम लक्षात आला का? बघा, तुम्ही या ठिकाणी पास होताय का? बघा, तुम्ही 2 पेक्षा अधिक महिला या ठिकाणी हप्ता अजिबात एप्रिल महिन्याचा घेऊ शकत नाही आणि जर या ठिकाणी घेतला तर पुढच्या हप्ते या ठिकाणी सर्वांचे रद्द करण्यात येईल।
2 महिला म्हणजे कोणत्या, तर दोन्ही पण लग्न झालेल्या चालणार नाही आहेत। 2 महिला म्हणजे कोण, एक अविवाहित आणि एक विवाहित, अशा प्रकारच्या 2 महिलाच या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा आता एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती घेऊ शकतात। त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुढचा नियम लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे, जो आजपर्यंत कधीसुद्धा लावण्यात आला नव्हता। या नियमाची अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या अंतर्गत आता करण्यात आली आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे लगेचच आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या लाडक्या बहिणींना आज सोमवारी 18 मे रोजी या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या 10 बँकेमध्ये होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे, कोणाकोणाला मार्च महिन्याचे पैसे मिळालेत, कोणाकोणाला एप्रिल महिन्याचे पैसे मिळणार आहेत, याची यादी देखील झटपटपणे 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम लाडक्या बहिणींसाठी थोडा कडक करण्यात आला आहे, कारण अनेक महिला चुकीच्या मार्गाने हप्ता घेत असल्याचं सरकारला जेव्हा तक्रार केली तेव्हा या ठिकाणी सरकारचे डोळे उघडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दुसरा नियम अशा लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आला आहे, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही। आता तुम्ही म्हणाल की पिवळे व केशरी रेशन कार्ड सगळ्यांकडेच असतं, मग सगळ्यांनाच या ठिकाणी एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही का, तर तसं अजिबात नाही आहे लाडक्या बहिणींनो। लक्षात ठेवा, अनेक महिलांनी काय केले, पिवळे व केशरी रेशन कार्ड 2-2 काढलेत। अनेक महिलांनी काय केले, त्यांचं वार्षिक उत्पन्न आता 2.5 लाखांच्या वरती गेले तरी पण त्यांनी केशरी किंवा पिवळं रेशन कार्ड काढले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं आहे, तुम्ही जर चुकीच्या मार्गाने लाभ घेत असाल, 2.5 लाखांच्या वरती जर उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी निघत असेल आणि या ठिकाणी जास्त जर उत्पन्न असेल तर अशा लाडक्या बहिणींना या ठिकाणी वगळण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। आता बघा त्या महिला मग नेमकं कोणत्या आहेत, तर बघा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेलंय, ज्यांच्या घरामध्ये या ठिकाणी 2 पेक्षा जास्त महिला हप्ता घेतात, तर अशा लाडक्या बहिणींना आम्ही बाहेर काढणार आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि तशा प्रकारे महिलांना या ठिकाणी बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यांनी आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे आता वितरणाची वाट अजिबात पाहू नये, त्यांना अजिबात पैशांचं वितरण होणार नाही। त्यानंतर आता पुढचा तिसरा नियम लावण्यात आला आहे, तो आजपर्यंत कधीसुद्धा लावला नव्हता, तो म्हणजे जमीन तुमच्या नावावर, तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर जर जमीन असेल तर त्या संदर्भातील आता एक नवा नियम या ठिकाणी लागू करण्यात आला आहे। सरकार काय म्हणतंय, तुम्ही एकतर लाडकी बहीण योजनेचे हप्ते घ्या किंवा एकतर तुम्ही या ठिकाणी कोणते हप्ते घ्या, तर लाडकी बहीणचे घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही नमो शेतकरी योजनेचे हप्ते घ्या। राज्य सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते या ठिकाणी दिले जातात, ते म्हणजे नमो शेतकरी योजना व या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा हप्ता म्हणजे लाडकी बहीण योजना। मग सरकार काय म्हणतंय की दोन्ही हप्ते एकाच घरामध्ये आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून एकतर नमोचा हप्ता घ्या किंवा या ठिकाणी लाडकी बहिणीचा हप्ता घ्या। जर तुम्ही दोन्ही पण हप्ते घेण्याचा प्रयत्न करत असाल तर दोघांना या ठिकाणी वगळण्यात येईल आणि एकाला सुद्धा लाभ दिला जाणार नाही, अशा प्रकारची या ठिकाणी ऑर्डर सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आली होती। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत जर तुम्ही या ठिकाणी आता मार्च महिन्यापर्यंत हप्ते घेतले असतील आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कधी येणार असा आतुरतेने वाट बघत असाल तर आज या ठिकाणी आता या 10 बँकांमध्ये पैशांचं वितरण आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तुम्ही ज्या मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण ज्या बँकेमध्ये घेतला तर त्या बँका वेगळ्या होत्या, परंतु आता ज्या 10 बँका सांगणार आहे फक्त या 10 बँकांमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कारण अनेक बँकांचा IFSC कोड चेंज झाला आहे, अनेक बँकांचं या ठिकाणी विलीनीकरण झालं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आता या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला सांगतो पहिल्यांदा 10 बँका कोणत्या आहेत, 10 बँकेमध्ये तुमच्या बँकेचं नाव आहे का, त्यानंतर अशा 12 जिल्ह्यांची लिस्ट सांगतो ज्यांना आता एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। चला तर मग आता पाहूया त्या 10 बँका कोणत्या आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींनी खातं खोलले त्याच बँका या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। ती म्हणजे HDFC बँक, ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक। या 3 बँकेमध्ये जर ज्या महिलांनी खातं खोललंय, ज्या महिलांनी आतापर्यंत या ठिकाणी मार्च महिन्याचे हप्ते या बँकेमध्ये घेतले असतील तर तुम्हाला आज या ठिकाणी सोमवारी पैशांचं वितरण त्याच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तुमची बँक आहे का, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याशिवाय तुमच्या बँका कोणत्या आहेत, तुमचे जिल्हे कोणते आहेत याची यादी तुम्हाला समजणार नाही आहे। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे। त्यानंतर आता पुढच्या बँका, त्या बँकांचं नाव आहे बघा, ती म्हणजे इंडियन बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बँक ऑफ बडोदा आणि या ठिकाणी आता पुढची बँक आज सांगण्यात आल्या ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। या बँकामध्ये जर तुमचं खातं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो
तुम्हाला या ठिकाणी आता मार्च महिन्याच्या हप्त्याचे जसं वितरण झालं तशा प्रकारे एप्रिल महिन्याच्या हप्त्यांचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर आता पुढची बँक ॲक्सिस बँक, बघा खूप मोठी बँक आहे ॲक्सिस बँक सुद्धा, ही सुद्धा महत्त्वाची बँक आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडिया आहे, या बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा महिलांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। बघा KYC करून ठेवले असेल फक्त त्याच महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितलंय, आम्ही तुम्हाला अजिबात या ठिकाणी वगळणार नाही, सरसकट महिलांच्या खात्यावरती पैसे आम्ही सोडणार आहोत। तशा प्रकारे त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मग आता पुढच्या बँका कोणत्या आहेत, तुमचा बँकांचा नंबर यामध्ये लागतोय का, लक्षपूर्वक बघत राहायचं आहे। बघा आता पुढच्या बँका आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, या बँका ज्या आहेत यामध्ये 90% महिलांनी खातं खोलले आणि याच बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण थेट महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी आता एप्रिल महिन्याची देखील लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जमा करण्यात येणार आहे त्या जिल्ह्यांची लिस्ट एकदा झटपटपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आता बघा सगळ्यात पहिल्यांदा कोकणाचा भाग निवडलाय। कोकणाचा भाग म्हणजे आता कुठले जिल्हे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर, हे जे कोकणाकडेचे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वितरण पहिल्या टप्प्यामध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढचे जिल्हे त्या ठिकाणी बीड, जालना, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर आणि नांदेड, हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे सुद्धा खूप मोठे आहेत, यांना सुद्धा लवकरच पैशांचं वितरण होणार आहे। पुणे, मुंबई उपनगर, त्यानंतर पालघर, ठाणे, हे सुद्धा जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। अजून या ठिकाणी आता लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ही एक शक्यता आणि अंदाजित सांगितली आहे, परंतु लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता सोडलाय, एप्रिल महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर GR येईल आणि तुम्हाला पैशांचं वितरण होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।